किलोमीटरचा हा ट्विन टनेल आहे आणि याचं काम ठाण्याकडून सुरू झालेलं आहे आणि बोरिवलीकडून देखील आता त्या ठिकाणी असलेली जी काही स्लम्स आहेत त्यांना देखील तिथून रिहॅबिलेट करू तिकडून देखील काम सुरू करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि हा टनेल 28 डिसेंबर पर्यंत कंप्लीट होईल अशा प्रकारचं टार्गेट आहे। परंतु मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी हा टनेल ट्विन टनेल बिफोर डेट झाला पाहिजे अशा प्रकारची युद्धपातळीवर काम करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्या विभागाचा मंत्री म्हणून मी देखील या ठाणे बोरिवली हा अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प जो आहे याच्यावर पूर्णपणे लक्ष ठेवून आहे आणि ज्या ज्या काही अडचणी येतील त्या दूर केल्या जातील आणि लवकरच हा जो काही वाहतूक कोंडीमुक्त ठाणे ते बोरिवली हा महामार्ग जो आहे हा सुकर होईल। सर हिंदी भाषा रहिवासी जे आहेत त्यांना जो काही या टनेलमुळे त्यांची जी काही गैरसोय होणार होती ती देखील आम्ही दूर केलेली आहे आणि हा टनेल थोडा एक्सटेंड केलेला आहे जेणेकरून आणि त्यामुळे त्या भागातले नागरिकांची जी काही गैरसोय होणार होती ती दूर होणार आहे। काही ठिकाणी एलिव्हेटेड पोर्शन करावा लागेल आणि म्हणून आपण कुठलाही प्रकल्प करत असताना तिथल्या स्थानिक नागरिकांना त्रास होऊ नये याची पूर्ण दक्षता MMRDला घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। त्याचबरोबर उत्तन ते विरार हा एक 55 किलोमीटरचा सागरी महामार्ग देखील या ठिकाणी प्रस्तावित आहे। जवळपास 52,000 कोटी याला खर्च आहे आणि याचं काम देखील जे आहे त्याच्यावर देखील चर्चा झालेली आहे आणि लवकरच त्याच्या पुढच्या ज्या काही प्रक्रिया आहेत लँड ॲक्विजिशन वगैरे मला याच्यामध्ये लँड ॲक्विजिशन कमी आहे कारण हा सागरी महामार्ग आहे आणि यामध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या देखील दूर करण्याबाबत मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये चर्चा झाली आहे। हा अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प जो आहे अहमदाबाद मुंबई हे जे काही ट्रॅफिक असतं हे ट्रॅफिक या सागरी महामार्गामुळे कोस्टल रोडमुळे दूर होणार आहे। हिंदी भाषा आणि हा जो आहे हा सागरी महामार्ग येणाऱ्या मुंबई वडोदरा या मार्गाला देखील कनेक्ट केला जाईल मिसिंग लिंकच्या माध्यमातून जेणेकरून हा वाढवणपर्यंत पालघरपर्यंत हा महामार्ग पुढे जोडला जाईल। हिंदी भाषा संदर्भामध्ये दादाजी भुसे राज ठाकरेंची भेट घेतली मात्र ही चर्चा निष्फळ ठरलेली आहे। त्यामुळे राज ठाकरे 6 तारखेला आणि उद्धव ठाकरे आपला जिल्हा मोर्चा करणार। मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये परवाच आमची बैठक झाली त्यामध्ये दादाजी भुसे होते आणि शिक्षण विभागाचे देखील अधिकारी होते त्या विभागाचे राज्यमंत्री देखील होते आणि यामध्ये असं ठरलं की ज्या हिंदी भाषेबाबत जे काही अगोदर अनिवार्य कंपल्सरी होतं ते तर आपण काढून टाकलेलं आहे म्हणजे हिंदी भाषा अनिवार्य होणार नाही हे नक्की झालेलं आहे। अनिवार्य केलं जाणार नाही हेही नक्की झालेलं आहे। फक्त ज्या लोकांनी काही सूचना केलेल्या आहेत त्या सूचना ज्यांनी केल्या ज्यांनी आक्षेप घेतलेले आहेत त्यांच्याबरोबर चर्चा करणं देखील क्रमप्राप्त आहे आणि म्हणून दादा भुसे हे राज ठाकरे साहेबांशी भेटले त्यांच्याशी चर्चा झाली आणि त्याचबरोबर इतरही जे लोक आहेत त्यांच्याशी चर्चा करतील आपल्या मीडियाशी देखील ते इंटरॅक्शन करतील आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये ते सगळं एकत्र या काही चर्चेच्या माध्यमातून एक चर्चेचा जो काही सार आहे किंवा जे काही लोकांचं या ठिकाणी म्हणणं आहे त्यावर मुख्यमंत्री महोदय आणि आम्ही दोघंही अजितदादा मी असेल आणि मुख्यमंत्री असतील त्याच्यावर बसून चर्चा करून त्यावर योग्य तो निर्णय आम्ही घेऊ। उदय सामंत यांनी एक आता खुलासा केला आहे की हां म्हणून दादा भुसे स्वतः बोलत आहेत म्हणजे सरकारने कुठली आडमुठी भूमिका घेतलेली नाही। शेवटी आपण लोकांसाठी करतो जनतेसाठी करतो हे सर्वसामान्यांचं सरकार आहे
त्यामुळे कुठल्याही जोर जबरदस्तीने आतापर्यंत गेल्या 2.5-3 वर्षामध्ये कुठलाही निर्णय आम्ही लादलेला नाही. त्यामुळे हे लोकांचं लोकशाहीमध्ये सर्वसामान्यांचं सरकार असल्यामुळे सगळ्यांची चर्चा या ठिकाणी करून अंतिम निर्णय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली घेतला जाईल. पण अजय सामंत यांनी खुलासा केला आहे की डॉक्टर माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली होती. डॉक्टर माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली होती. त्या अहवालात असं म्हटलं आहे इयत्ता पहिलीपासूनच हिंदी सक्ती असावी. आता उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये अहवालाचं जे आहे ते स्वीकार केलेलं आहे. तुम्ही काय म्हणता? तोच प्रश्न होता की आदित्य ठाकरेंचाही एक व्हिडिओ व्हायरल होता ज्याच्यामध्ये त्यांनी कुठली भाषेत स्थितीचा अवलंब करावा असंही मागणी केलेली होती आणि आता उद्धव ठाकरे आदित्यच्या विरोधात वेगळी भूमिका मांडतात. म्हणजे खरं म्हणजे हा दुटप्पीपणाची भूमिका झाली. पण सरकार कुठलीही दुटप्पीपणाची भूमिका घेणार नाही. ज्यांनी कोणी घेतली असेल त्यांच्या काळामध्ये त्याच्यावर आम्ही काही जात नाही. कोण काय म्हणालं, कोणी काय निर्णय घेतला, आम्ही कधी सरकार म्हणून जो निर्णय घेतो तो जनतेच्या हिताचा घेतो, सर्वसामान्य माणसाच्या हिताचा घेतो आणि यामध्ये देखील सगळ्यांची चर्चा करून अंतिम निर्णय जो काही आहे या महाराष्ट्रातल्या जनतेच्या, महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांच्या हिताचाच निर्णय आम्ही घेऊ. एमएसआरडीसीकडनं जे महत्वाचे प्रकल्प केले जात आहेत त्यावर आता अर्थ खात्याकडनं देखरेख ठेवण्याच्या अशा प्रकारची माहिती समोर आली. ते माहीत नाही. अरे बाबा, ते आम्हाला माहीत नाही आहे आणि त्याच्याबद्दल माझ्या कानावर काय माहिती आलेली नाही. महामार्ग ये ठाणे बोरीवली ट्विन टनल जो है बहुत ही महत्वाकांक्षी गेम चेंजर प्रोजेक्ट है. आज 1.5 से 2 घंटे वहाँ पर ट्रैवल टाइम है. अगर हम इसको जल्द करते हैं तो निश्चित रूप से ये यहाँ के 1.5-2 घंटे लोगों का ट्रैवल टाइम बच जाएगा और पोल्यूशन कम होगा, फ्यूल बचेगा, समय बचेगा, सब कुछ बचेगा. और ये 10-15 मिनट में ठाणे से बोरीवली और बोरीवली से ठाणे ये ऐसा गेम चेंजर प्रोजेक्ट है. उसके ऊपर भी आज चर्चा हुई है. उसके बाद उत्तन से विरार तक जो है कोस्टल हाईवे उसके बारे में भी चर्चा हुई है. उसमें जो भी हर्डल्स है, जो भी प्रॉब्लम्स है उसको सॉल्व करने की सूचनाएं मुख्यमंत्री जी ने दी हुई है. और निश्चित रूप से ये MMRDA के प्रोजेक्ट है और MMRDA के माध्यम से इसको जल्द से जल्द बिफोर टाइम कैसे हो जाए तो ताकि लोगों को राहत मिले, इसके ऊपर सरकार काम कर रही है. हाँ, बिल्कुल बड़ी जीत है. ये जो पहलगाम वाला हमला हुआ, जो हमारे बेकसूर लोगों को मारा गया, हमारे बहनों का सिंदूर मिटाया गया, उसके बारे में तो हमारे आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी ने पाकिस्तान को तो पूरी बराबर सबक सिखाई है. उनको अभी मुंह तोड़ जवाब दिया है और करारा जवाब दिया है. और अभी पाकिस्तान हिंदुस्तान की ओर आंख उठाकर देखने की जरूरत नहीं करेगा. और राजनाथ सिंह जी जो हमारे रक्षा मंत्री है, उन्होंने भी कहा है कि अभी कोई भारत किसी बात को या पाकिस्तान के किसी भी हरकत को सहन नहीं करेगा. क्योंकि इससे पहले भी कहा है मोदी जी ने कि यहाँ पर अभी सिर्फ बात होगी POK पर और दहशतवाद जो है खत्म करने पर बात होगी. अभी कोई भी हरकत अगर आतंकवादी करते हैं तो उसे सिर्फ वॉर समझा जाएगा, युद्ध समझा जाएगा और उसी तरह पाकिस्तान को ट्रीट किया जाएगा. इसलिए मैं राजनाथ सिंह जी को भी धन्यवाद देता हूँ, उनका भी अभिनंदन करता हूँ. क्योंकि वहाँ वो कहाँ पर विदेश में है, चाइना में है, और उन्होंने रोक ठोक बात कही है कि भारत ये अभी नया भारत है, ये घुस के मारने वाला भारत है. इसके पहले कई बार हमले हुए लेकिन एक्शन को रिएक्शन कभी नहीं मिली. अपने कई लोगों को मारा गया, अपनी सेना के जवानों को मारा गया, हमारे लगभग 20,000 निरपराध जो बेकसूर लोग हैं उनको मारा गया, 6,500 जो जवान हैं उनको मारा गया. कई सैनिकों के तो गर्दन काटकर पाकिस्तान ले जाने का पाप भी उन्होंने किया. तभी इससे पहले जो सरकारें थी उन्होंने दस से मस नहीं हुए, उन्हें मुंह से कोई शब्द भी नहीं निकाले और एक्शन को रिएक्शन देना तो बहुत दूर की बात रही. लेकिन अभी ये ऑपरेशन सिंदूर के माध्यम से पाकिस्तान को मुंहतोड़ जवाब मिला है. देखिए, अभी हमारे मंत्री दादा भुसे जी कई लोगों को मिल रहे हैं.
यहाँ पर मुख्यमंत्री जी के उपस्थिति में एक बैठक हुई, उसमें तय हुआ कि जिन्होंने भी इस पर आपत्ति जताई है उनसे बातचीत की जाएगी, सलाह मशवरा किया जाएगा और जो हिंदी अनिवार्य शब्द था उसको भी निकाल दिया है। ये लोकशाही में ये सरकार सर्वसामान्य लोगों की सरकार है और इसलिए कोई भी जोर जबरदस्ती से सरकार निर्णय नहीं, यहाँ पर सभी लोगों से बातचीत करके मुख्यमंत्री जी और हम लोग मिलकर इस पर निर्णय लेंगे। प्रामुख्याने शिवसेनेवरती टीका होते आहे की एका ठिकाणी मराठीला अभिजात भाषा दर्जा द्यायचा तर दुसरीकडे महाराष्ट्रात मराठीचीच गळचेपी करायची। मराठीसाठी अरे बाबा, मी मुख्यमंत्री असताना मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवला की नाही? मराठी भाषा सक्तीची कंपल्सरी केली की नाही? इतर माध्यमांच्या शाळांमध्ये देखील इंग्रजी माध्यम असू द्या, इतर सर्व माध्यम असू द्या, महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा ही अनिवार्य केली, सक्तीची केली। हे आता जे काही विरोधक आहेत, जे बोलत आहेत, त्यांच्या काळामध्ये आता कुठल्या कमिटीने, माशेलकर साहेबांची कमिटी होती, तो अहवाल स्वीकृत केला। आता मग ही दुटप्पी भूमिका जी आहे ती आम्ही घेणार नाही। कुठलाही निर्णय जोर जबरदस्तीने लादला जाणार नाही। या हिंदीबाबत सारासार विचार करून, सगळ्यांची चर्चा करून योग्य तो निर्णय या राज्यातल्या विद्यार्थ्यांच्या हिताचा, या राज्यातल्या जनतेच्या हिताचाच निर्णय घेतला जाईल। राहुल गांधींनी जे आरोप केले होते त्याला आता उच्च न्यायालयात पेटाळलेला आहे। या संदर्भात वंचित बहुजन आघाडीने उच्च न्यायालयात याचिका टाकली होती वाढीव मतदारासंदर्भात, मात्र आता उच्च न्यायालयाने याचिकावर निकाली काढलेली आहे। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जे वाढीव मतदान झालं होतं, जो आरोप सातत्याने राहुल गांधी करत होते, तो फोल टाकताना पाहायला मिळतो। अरे बाबा, राहुल गांधी नेहमी असे खोटे नाटे आरोप करत असतात। निवडणुका ते जिंकले, काँग्रेस जिंकले की ती सगळी ईव्हीएम मशीन, निवडणूक आयोग, मतदार याद्या सगळं बरोबर असतं। हरले की मग ते चुकीचं असतं आणि म्हणून त्यांनी मीडियामध्ये बोलण्यापेक्षा त्यांनी कोर्टात गेलं पाहिजे होतं आणि कोर्टामध्ये किंवा निवडणूक आयोगाने सांगितलं तुमच्या काय तक्रारी त्या आमच्याकडे द्या, पण तिकडे तक्रार करण्याच्या ऐवजी खोटे नाटे आरोप करणं किंबहुना आणि लोकांची दिशाभूल करणं याला हायकोर्टाने आता चपराक दिलेली आहे आणि त्यामुळे ज्या निवडणुका झाल्या त्या लोकशाही पद्धतीने योग्य प्रकारे झालेल्या आहेत आणि आम्ही जेव्हा ते जिंकतात, लोकसभेमध्ये त्यांना 31-30 जागा मिळाल्या तेव्हा आम्ही आरोप केले नाही त्यांच्यावर, तेव्हा आम्ही आरोप केले नाहीत। पण विधानसभेत जेव्हा जास्त जागा आम्हाला मिळाल्या तेव्हा त्यांनी आरोप केले। तेलंगणामध्ये ते जिंकले तेव्हा आम्ही आरोप केले नाहीत, कर्नाटकमध्ये जिंकले तेव्हा आम्ही आरोप केले नाहीत। मग ही दुटप्पी भूमिका आहे आणि लोकांची दिशाभूल करणारी भूमिका आहे। ते तर विदेशात जाऊन आपल्या देशाची बदनामी करतात, आपल्या लष्कराच्या शौर्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करतात। म्हणजे ही देशभक्ती आहे की ही पाकिस्तानची बोली आहे? आणि विदेशात जाऊन देशाची बदनामी करणं, आपल्या प्रधानमंत्री मोदीजींची बदनामी करणं ही कुठली देशभक्ती आहे? आणि त्यामुळे त्यांना एक खोटं बोलायची सवय आहे, पण कोर्टाने त्यांना सबक शिकवलेली आहे।